जालन्यात नायब तहसीलदारांच्या कक्षात लाच मागितल्याचा आरोप करत एका शेतकऱ्याने त्यांच्या टेबलवर पैसे फेकले होते। मात्र नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी त्या शेतकऱ्याचे सर्व आरोप फेटाळले। मी कुणाकडेही पैशांची मागणी केली नाही असं स्पष्ट करत त्यांनी शेतकऱ्यांचं कोणतंही प्रकरण प्रलंबित नसल्याचा दावा केला। दरम्यान या संदर्भात नायब तहसीलदार यांनी अशी प्रतिक्रिया दिली। तर नायब तहसीलदार हेमंत तायडे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी। पाहूया। सर, कालचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तुमच्या कॅबिनमध्ये त्या शेतकऱ्याने नोटा उधळलेल्या आणि त्यांचा असा आरोप आहे की रस्त्याच्या मागणीसाठी जे रस्त्याचं प्रकरण आहे त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे पैशाची मागणी केली। बदनापूर तालुक्यातील हलदोला गावातील शेतकरी श्रीहरी म्हात्रे यांनी रस्ता मिळण्याकामी तहसील कार्यालयात अर्ज केला होता। त्याच्या अनुषंगाने माझ्याकडे जेव्हा तहसीलदार पदाचा प्रभारी चार्ज होता त्यावेळेस मी माझ्या स्वाक्षरीने त्यांना रस्ता मिळण्याबाबत जो आदेश केला होता त्यावर मी स्वाक्षरी केली होती। त्यांना रस्ता देखील त्या आदेशाद्वारे मिळाला होता। या रस्त्याच्या प्रकरणामध्ये मोका चौकशी करण्यासाठी श्री अतुल बने हे देखील जाऊन आले आहेत। आज रोजी हे प्रकरण माझ्याकडे कुठेही प्रलंबित नाही। त्याच्यामुळे अर्जदार यांनी जो त्याच्यामध्ये श्रीहरी म्हात्रे यांनी जो आरोप केलेला आहे तो पूर्ण खोटा आणि चुकीचा आहे। केबिनमध्ये त्यांनी तशी कृती केल्याचे मला दिसून आले, परंतु तशी कसलीही आपण तशा प्रकारची मागणी केली नाही। आणि जर त्यांना याच्यामध्ये काही तक्रार असेल तर त्यांनी या लाचलुचपत विभाग आहेत त्यांच्याकडे त्यांनी सरळ जावं। शिंदे, साम टीव्ही न्यूज, बदनापूर, जालना।